हॅलो फ्रेंड्स, तर आता इथे इव्हिनिंगचा टाईम चालू आहे. तर मी डिनरसाठी बनवलेला आहे पिठलं आणि भात. कारण की का रात्रीच्याला खूप हेवी असं खायला नको वाटतं, त्यामुळे मी पिठलं भातच बनवलेलं आहे. आणि सासूबाई पण म्हटलं की पिठलं भातच बनव, त्यामुळे इथं पिठलं भात बनवलेला आहे. त्यानंतर भांडी वगैरे लावून घेत आहे, कारण मला डिशवॉशर पण लावायचं आहे. कारण की उद्यापासून स्कूल सुरू होते निमित्त, त्यामुळे म्हटलं चला पटपट आवरलं पाहिजे. कारण की इतर वेळेसचं कसं आपलं टायमिंग कसंही गेलं तरी काय हरकत नसतं. पण आता कसं स्कूल सुरू होणार म्हटल्यानंतर माणसाला ज्या त्या टायमाला जे ते केलं पाहिजे. त्यानंतर आणलेले होते तांदूळ, तर तांदूळ मी कमी प्रमाणामध्येच आणते. तुम्हाला वाटेल केवढे कमी का आणलेत, कारण की खूप ना आमचे ते माहीत नाही वातावरण असं असल्यामुळे का कशामुळे का म्हणजे त्यामध्ये आळे किड्या पण होतात. त्यामुळे मी थोडंच क्वांटिटीमध्ये आणते आणि संपल्यानंतर कसं आमची तर जवळच आहे, त्यामुळे तिथे भेटतं. त्यानंतर काल तूप कडवलेलं होतं, त्याचंच ते पॅन होतं, त्यामध्ये मी गरम भात हे करून घेत आहे. म्हणजे वाया जाणार नाही पॅनला आपलं तूप, ह्यासाठी सगळं व्यवस्थित हलवून घेणार आहे. म्हणजे मला कोणतीही गोष्ट खरं सांगू का वाया घालवायला अजिबातच आवडत नाही, त्यामुळे मी ते सगळं मिक्स आता करून घेत आहे तुपाच्या भांड्यामध्ये. आणि त्याची बेरी वगैरे आहे ते सगळं साईडला केलेलं आहे. आणि फक्त तुपाच्या पॅनला जे काही तूप राहिलेलं असतं ना, ते फक्त मी भातामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मस्तपैकी आपलं गरम पिठलं म्हणजे झुणका घेतलेला आहे. आणि खूप छान आणि टेस्टी लागतं बघा. तुम्ही पण खाता कशा पद्धतीने नक्की सांगा. आणि त्यानंतर इथे आमच्या सासूबाई न्यूज ऐकत बसलेले आहेत, त्यांना न्यूज वगैरे वाचन प्रचंड असं आवडतं बघा. त्यानंतर इकडे आमचा चिकू आलेला आहे, चिकूचं चालू आहे काम, करायला सांगितलेलं होतं त्याला, ते काम केलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आणि इकडे अलेक्सा लावले होते निमिषनं, त्यावरती गाणी चालू होते म्हणून मी बंद केलं. तिकडे चालू आहे मुलांचा गोंधळ. त्यानंतर आमच्या सासूबाई आणि मी थोडेसे ते गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर आणलेली होती भाजी, आणि त्यांना म्हटलं बघा केळी वगैरे आणली आहेत, कारण त्यांना केळी खूप आवडतात बनाना. तर मला म्हणत होत्या खूप छान आणली, आणि भेंडी पण खूप छान आणलेल्या आहेत. चांगली पुण्यामध्ये गावरान अशी भेंडी मिळते. आणि त्यांचं तेच गप्पा वगैरे झालं होतं थोडंसं, ते मला लाड पण करत होत्या गालाला हात लावून वगैरे. आणि त्यानंतर आता ही भेंडी वगैरे आहे द्यायची आहे ट्यूजडेला टिफिनला त्याला, त्यामुळे म्हटलं चला आता काढून ठेवावी. आणि मंडेला कसं ते व्यवस्थित असं ते कट करून ठेवलं ना, तर ट्यूजडेला देता येतं. त्यानंतर डस्टबिन बॅग संपलेलं होतं, त्यानंतर डस्टबिन बॅग आणून आता डस्टबिन जे ओला कचरा आहे ना, त्याला मी इथे बॅग लावून वगैरे ठेवत आहे. कारण की आमची ते ओला कचरा ड्राय कचरा जो का असतो ना, तो सगळा कचरा आम्ही वेगवेगळा ठेवतो. आणि ओल्या कचऱ्याला तर शक्यतो कॅरी बॅग पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. आणि होम टूर मी शेअर केलेला आहे, जर कोणी बघितला नसेल तर होम टूर नक्की बघा. आणि नवीन कोणी असं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.